3 मार्च 1930 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची सुरुवात केली. हा सत्याग्रह अस्पृश्यतेविरोधातील लढ्यातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्या काळात दलित समाजाला मंदिर प्रवेशाचा हक्क नाकारला जात होता आणि धार्मिक स्थळापासून दूर ठेवले जात होते. बाबासाहेबांनी या अन्यायाला थेट आव्हान देत मंदिर प्रवेशाचा हक्क मिळवण्यासाठी संघटित आंदोलन उभे केले. हजारो अनुयायांनी या सत्याग्रहात सहभाग घेतला आणि शांततेच्या मार्गाने आपला हक्क मागितला. या आंदोलनामुळे समाजात मंदिर प्रवेशाच्या प्रश्नावर मोठी चर्चा सुरू झाली आणि अस्पृश्यतेच्या अमानवी प्रथेकडे लोकांचे लक्ष वेधले गेले. हा सत्याग्रह अनेक वर्षे चालला आणि त्यातून सामाजिक जागृती वाढली. काळाराम मंदिर सत्याग्रहाने दलित समाजात आत्मसन्मानाची भावना बळकट केली आणि सामाजिक समतेच्या चळवळीला नवे बळ दिले. बाबासाहेबांनी दाखवून दिले की शांततामय संघर्षाच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध प्रभावी लढा देता येतो.